तर हॉटस्टारच्या कार्यालयामधली थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहे। मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध करून द्या ही मनसेची प्रमुख मागणी आणि यावरूनच आता मनसे आक्रमक झालेली आहे। मराठीच्या मुद्द्यावरून मनसेचे नेते आक्रमक झालेले आहेत। केतन नाईक आणि संतोष धुरी गेल्या 2 ते 2.5 तासांपासून या हॉटस्टारच्या कार्यालयामध्ये आहेत आणि या हॉटस्टारच्या व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांसोबत त्यांनी 2 ते 2.5 तासापूर्वी संवाद साधलेला होता आणि त्या कर्मचाऱ्यांकडून सुद्धा आश्वस्त करण्यात आलेलं होतं की त्यांच्याकडून लवकरच उत्तर जे आहे ते दिलं जाईल। मात्र अजूनही कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स प्रतिक्रिया जी आहे ती मिळालेली नाही। त्याच्यामुळे आता मनसेचे नेते आक्रमक झालेले आहेत। वरती 26व्या मजल्यावर जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता, मात्र लिफ्टचा ॲक्सेस जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे मनसेचे नेते हे आक्रमक झाले। पुन्हा एकदा त्यांनी व्यवस्थापकीय कर्मचाऱ्याला फोन केला आणि त्यांना खाली येण्यास सांगितलेलं आहे, नाहीतर या ठिकाणी जे काही घडेल त्याला आम्ही जबाबदार नाही अशी आक्रमक भूमिका मनसेच्या नेत्यांकडून आता घेण्यात आलेली आहे। केतन नाईक आणि संतोष धुरी हे मनसेचे नेते आक्रमक झालेत आणि त्यांच्यासोबतच मनसेचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। पोलीस सुद्धा या ठिकाणी आहेत, समजूत घालण्याचा प्रयत्न करतायत। मात्र जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी हटणार नाही अशी आक्रमक भूमिका मनसेच्या नेत्यांकडून घेण्यात आलेली आहे। हॉटस्टारवर मराठी भाषा का नाही असा सवाल मनसेकडून उपस्थित केला जातोय। अमेय खोपकर सुद्धा या ठिकाणी आपण दृश्यांमध्ये पाहताय। गेल्या 2 ते 2.5 तासांपासून अमेय खोपकर, त्याच्यानंतर केतन नाईक आणि संतोष धुरी हे मनसेचे नेते आणि मनसेचे कार्यकर्ते या ठिकाणी ठाण मांडलेले आहेत। हॉटस्टारचे अधिकारी जे आहेत ते मनसे नेत्यांसोबत चर्चा करतील। 26व्या मजल्यावरून ते खाली येत आहेत। पोलिसांकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं मनसे नेत्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे। जोपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून हलणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। पोलीस त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात। ही दृश्य आपण या ठिकाणी पाहता। आणि आता हॉटस्टारचे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांच्या हातामध्ये पेपर आहे। पण मी जे सांगितलेलं